आता सर्वनाम कधी कधी पेपरमध्ये ही विचारते सर्वनामाचे दुसरं नाम काय. सर्वनामाचे दुसरं नाम काय? प्रतिनाम. ठीक आहे. आता सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणते? सर्वनाम असं म्हणतात. काय म्हणते? नामाऐवजी वापरला जातो, म्हणजे नामाच्या जागी वापरला जातो. त्याचा अर्थ काय म्हणते? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणते? सर्वनाम असं म्हणतात. जास्तीत जास्त पेपरमध्ये विचारते. सर्वनामाचे दुसरं नाव काय? प्रतिनाम. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला किंवा विकारी शब्दाला काय म्हणते? सर्वनाम असे म्हणतात. इथंच क्लिअर करून टाकायचे, इथं पाठांतर करून टाकायचे. त्याच्यानंतर सर्वनाम माझे प्रकार 6 पडते. सर्वनामाचे मूळ प्रकार किती पडते? 9. क्लिअर. सर्वनामाचे प्रकार किती पडते? 6 आणि सर्वनामाचे मूळ प्रकार किती पडते? 9. सर्वनामाचे मूळ प्रकार 9 पडते. ते कोणते कोणते पडते? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. पाठांतरच करून टाकायचे. किती पडते? 9 प्रकार पडते. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये लिंगानुसार बदलते. लिंगानुसार कोणते कोणते बदलते? तो, हा, जो. हे काय आहे? लिंगानुसार बदलते. त्यानंतर वचनानुसार काय बदलते? मी, तू, तो, हा, जो. हे काय आहे? वचनानुसार बदलते. कधी कधी पेपरमध्ये विचारते का बा लिंगानुसार कोणते कोणते बदलते. तर तुम्हाला नाही का 4 ऑप्शन दिलेले राहते. एक ऑप्शन चुकीचे दिलेला राहते. बरोबर आहे. लिंगानुसार बदलणारे, ठीक आहे, लिंगानुसार बदलणारे खालती डॉट 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 दिलेले राहते. हे 3 ऑप्शन दिले नाही. मग एक ऑप्शन कोणताही टाकला जाईल, तू टाकला जाईल. त्यानंतर असा क्वेश्चन विचारला जाईल वचनानुसार बदलणारे डॉट डॉट डॉट. खालती ऑप्शन दिलेले मी, तू, तो. त्यानंतर कोण, काय टाकून दे. कोण टाकून देणे कोणते? मी, तू, तो, हा, जो. अशा टाईपचे क्वेश्चन पेपरमध्ये कधी कधी विचारते. त्याच्यानंतर झाले मूळ प्रकार संपलं. इथंच मूळ प्रकारचे पेपरमध्ये विचारते. त्यानंतर प्रकार किती पडते? 6. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, सामान्य किंवा अनुचित सर्वनाम किंवा आत्मवाचक सर्वनाम. क्लिअर. आता पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात. कोणता आहे? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक. समजलं. आता प्रथम पुरुषवाचक किती प्रकार पडते? 3 पडते. ते कोणते कोणते? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक. आता प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय? प्रथम पुरुषवाचक म्हणजे मी स्वतःविषयी सांगतो. मी इकडे जातो, मी तिकडे जातो, मी इकडे जातो, मी अमका करतो, मी धमका करतो. मी स्वतःविषयी सांगतो. बरोबर आहे. मी क्रिकेट खेळायला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर द्वितीय पुरुषवाचक म्हणजे काय? मी दुसऱ्याविषयी माहिती सांगतो. ठीक आहे. आपण आत आला बरे म्हणतो आपण, म्हणजे दुसऱ्याला म्हणतो आपण आत आले बरे झाले. बरं झालं तुम्ही आत आले, बरं झालं भाजी घेऊन आले तर तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणतो? दुसऱ्याला म्हणत आहोत. स्वतः म्हणत आहोत का? द्वितीय पुरुषवाचक आपण दुसऱ्याला म्हणत आहोत का बरं झालं यार तुम्ही लिहिलं तर, काम केलं तर माझ्या. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन कसे विचारते? आपण आलात बरे झाले, आपण लिहिले बरे झाले, अशा टाईपचे आहे. त्यानंतर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? गावठी लँग्वेजमध्ये समजते, मराठी ग्रामर असं समजणार नाही. आता तृतीय पुरुषवाचक म्हणजे काय? आम्ही दोघं दुसऱ्याची गोष्टची भडकाऊ करू नये. म्हणजे हा असं इथं दिसला होता, इथं दिसला होता, आहे. बरोबर आहे. दोघं जण बोलत आहोत आम्ही, तिसऱ्या व्यक्तीची गोष्ट करत. समजलं. आम्ही दोघं बोलत आहोत पण आम्ही कोणाची गोष्ट करत आहोत? तिसऱ्या व्यक्तीची गोष्ट करत. त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय? स्वतःविषयी. द्वितीय पुरुषवाचक म्हणजे काय? दुसऱ्याविषयी. तृतीय पुरुषवाचक म्हणजे आम्ही दोघं तिसऱ्या व्यक्तीची गोष्ट करतो. समजलं. क्लिअर. ते उदाहरण तुम्ही समजून सांगेन तुम्हाला जेव्हा लिहून दिले. त्यानंतर झाला पुरुषवाचक क्लिअर झाला. प्रथम म्हणजे स्वतः, द्वितीय म्हणजे दुसऱ्याच्या, त्या तृतीय म्हणजे आम्ही दोघं तिसऱ्या गोष्टीची. दर्शक सर्वनाम म्हणजे काय? जवळची किंवा दूरची वस्तू सांगणे. जवळची किंवा दूरची वस्तू सांगणे. ठीक आहे. आता जवळची वस्तू म्हणजे काय? हा माझा मोबाईल. काय? हा माझा मोबाईल. मग दूरची वस्तू दाखवायला काय म्हणू आपण? तो माझा मोबाईल म्हणतो.
म्हणजे दर्शक सर्वनाम म्हणजे काय म्हणते, हा ही हे तो ती ते. समजलं? हा ही हे तो ती ते. जवळची वस्तू दाखवायची आहे तर हा ही हे, दूरची वस्तू दाखवायची आहे तर तो ती ते. समजलं? ही माझी बॅग, ही माझी बॅग आहे म्हणतो आपण. ती माझी बॅग म्हणतो आपण, तो माझी बॅग किंवा ते माझी बॅग म्हणतो. अशा पद्धतीनं बोलतो आपण. म्हणजे दर्शक सर्वनाम म्हणजे काय करतो आपण, पेपरमध्ये विचारले दर्शक सर्वनाम म्हणजे काय. दर्शक सर्वनाम म्हणजे काय, जवळची किंवा दूरची वस्तू किंवा जवळची किंवा दूरच्या सांगण्यासाठी काय दर्शक सर्वनामचा उपयोग केला जातो. क्लिअर? दर्शक सर्वनाम समजलं. त्याच्यानंतर संबंधित सर्वनाम. संबंधित सर्वनाम म्हणजे काय, तो ती ते जो जी जे. बरोबर आहे का? काय होत आहे, तो ती ते जो जी जे. म्हणतो ना आपण, तो करेल भरेल म्हणतो ना, जो करेल तो भरेल म्हणतो ना आपण, जो करेल तो भरेल. झाला संबंध झाला. जो शाळेत जाईल तो पास होईल म्हणतो का नाही, जो शाळेत जाईल तो पास होईल. म्हणजे काय, संबंधित सर्वनाम. त्याच्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम मध्ये फक्त कोण आणि काय लागते. काय, कोण आणि काय लागते. कोण आणि काय आणि प्रश्नार्थक चिन्ह. समजलं? प्रश्नार्थक सर्वनाम मध्ये कोण आणि काय लागते आणि प्रश्नचिन्ह लागते. लक्षात ठेवा. अगर प्रश्नचिन्ह राहिला तर डायरेक्ट प्रश्नार्थक चिन्ह मारून घ्यायचं. प्रश्नार्थक सर्वनाम मारून टाकायचे. कोण आणि काय नाही विचारलेलं आणि प्रश्नचिन्ह आला. समजलं? त्याच्यानंतर सामान्य किंवा अनिश्चित. हा पण कोण आणि काय ना क्वेश्चन विचारतो. काय विचारते, कोण आणि काय. पण याच्यात प्रश्नचिन्ह राहील का, लक्षात ठेवा. याच्यात प्रश्नचिन्ह राहणार नाही. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम मध्ये कोण आणि काय ना क्वेश्चन विचारते पण प्रश्नचिन्ह राहत नाही. क्लिअर? पण प्रश्नार्थक सर्वनाम मध्ये कोण आणि काय नाही क्वेश्चन विचारते आणि प्रश्नार्थक चिन्ह राहते. क्लिअर? समजलं? त्यानंतर आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम मध्ये काय लागते, निज लागते. आपण आणि स्वतः. निज, आपण आणि स्वतः. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग. बरोबर? स्वतः मेल्याशिवाय किंवा देव पण येत नाही. बरोबर? असं आहे का? ठीक आहे.